नमस्कार. MA इतिहास भाग 1 सत्र 2 साठी फ्रेश असलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांचे विषय ऑल क्लिअर आहेत, त्यांनी फॉर्म कसा भरायचा किंवा ज्यांचे काही विषय राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या लिंकवरनं हे लॉग इन आपल्याला करायचं आहे. इथं आल्यानंतर ईमेल आयडीच्या जागी तुम्ही जो फॉर्म भरताना ऍडमिशन घेताना जो ईमेल आयडी दिला होता तो आपण द्यायचा आहे. इथे दिग्विजय नावाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा ईमेल आयडी वापरून आपण हा फॉर्म भरत आहोत. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड असा तुम्ही वापरायचा. त्याच्यानंतर हे लॉग इन पूर्ण करा. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आपला PRN इथं चेक करायचा. आपल्या मागच्या निकालावरनं PRN चेक करायचा. तो सेमच दिसेल तुम्हाला. तो दिसल्यानंतर इकडे एक्झाम फॉर्म म्हणून तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल. तर त्या एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं. तिथं आल्यानंतर तिथं तुम्हाला इथे एक्झाम फॉर्मसाठी कोर्स पार्ट डिटेल्स असं तुम्हाला दिसेल आणि तिथं एक छोटं ब्ल्यू कलरचा पेनाचा आकार किंवा पेन्सिलचा आकार दिसेल. तो एडिटचा आकार असतो. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे आत्ताचे विषय जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. तर तिथं आल्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं. सेव्ह केलं की तुमचे हे विषय जे आहेत ते सेव्ह होत जातील. हे विषय सेव्ह झाले की तुम्हाला विचारेल की क्लिक हिअर फॉर कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म. तर क्लिक हिअर फॉर्म कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म असं म्हटलं तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा पॉपअप होईल, आर यू शुअर टू सेव्ह एक्झाम सेव्ह फॉर्म असं ते विचारेल. असं म्हटल्यावर तुम्ही ओके असं क्लिक करा आणि त्यानंतर एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज दिसेल. त्याच्यावर ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर इथं एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असं तुम्हाला याच्यावर दिसेल. आता समजा ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिलेले असतील, आता यांचे ऑल क्लिअर आहेत त्यामुळे फक्त आपल्याला सेमिस्टर 2चं दिसतं. तर समजा विषय राहिले असतील तर इथेच अजून एक अशी पट्टी असते ज्याच्यावर मास्टर ऑफ आर्ट्स NEP 2020 2.0 सेमिस्टर 1 असं दिसेल आणि त्यावर तिथं असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचा तो विषय तिथं दिसतो. राहिलेला विषय 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे किती असेल ते तुम्हाला दिसतात. तर ते विषय सगळे चेक करायचे आणि जसं मी सांगितलं की सेव्ह करायचं, मग कन्फर्म करायचं. एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असं आलं की मग फीज असं जे लिहिलेलं आहे डाव्या बाजूला त्याच्यावर जायचं. तिथे गेल्यानंतर तुमची जी फी आहे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी 680 रुपये फी आहे. ती 680 रुपये ज्यांचे ऑल क्लिअर विषय आहेत त्या विद्यार्थ्यांना 680 रुपये फी आहे आणि ऑन जॉब ट्रेनिंगसाठी काही एक्स्ट्रा फी लागेल. ती साधारण 80 रुपयाच्या आसपास येईल. तर त्यासाठीच्या सूचना नंतर दिल्या जातील. आता मात्र सर्व विद्यार्थ्यांनी 680 रुपये फी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं इथून भरायची आहे. पे फी ऑनलाईन वर क्लिक करून ती फी त्या विद्यार्थ्यांनी भरायची आहे. ती फी भरल्यानंतर रिपोर्ट्स मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करता येतो. किंवा आणि इथं फी मध्ये ही फी भरल्यानंतर लाल रंगाची पे फी ऑनलाईन असं जे दिसतं ते ग्रीन कलर मध्ये होतं आणि प्रिंट रिसिप्ट असं तिथं तुम्हाला दिसेल. तर ती मात्र त्यावेळी तुम्हाला काय करायला लागेल ती प्रिंट काढायची आणि किंवा तुम्ही इथे एक्झाम फॉर्म वर येऊन इथं जे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याच्यावर पण क्लिक करून तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता किंवा हे रिपोर्ट्स मध्ये जाऊन देखील तुम्हाला सर, एक्झाम तुमचा आवाज जरा अडकतोय सर. रिपोर्ट मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड करून घेता येईल किंवा प्रिंट करून घेता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही त्यांनी तत्काळ आपला सेमिस्टर 2चा एक्झाम फॉर्म आणि किंवा सेमिस्टर 1चा रिपीटरचे असतील तर रिपीटर फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून त्याच्या फीची प्रिंट काढून आणि आपला मागच्या सेमिस्टरचा निकाल जोडून आपल्या स्टडी सेंटरवर जमा करायचा आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच एक्झाम फॉर्म भरलेला आहे, फी भरलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म, फी ची पावती आणि निकाल हे आपल्या स्टडी सेंटरवर जमा करायचं. त्यांचे जे काही रक्कम रिफंडची असेल, कारण काही लोकांनी 1020 रुपये फी भरलेली आहे,
तर त्यांची रिफंडची रकमेच्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या आपल्या ग्रुपवर नंतर देण्यात येतील. ठीक आहे. तर सर्वांनी या पद्धतीने आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. धन्यवाद.